द्यावे एक दंता तुझ मागतो मी आता, मागतो आता तुझ मागतो मी आता, मागतो आता तुझ मागतो मी मागतो मी मग द्यावे एक घंटा, मग द्यावे एक घंटा तुझ मागतो मी आता, मागतो आता तुझ मागतो मी आता, मागतो मी आता तुझ मागतो मी आता. सर्वाभोवती लीन होय. देवाजवळ आम्ही केवळ आणि केवळ वैयक्तिक सुख मागतो, पण आमचे पूर्वज, आमचे ऋषीमुनी, आमचे आचार्य, आमच्या संतांनी जगाचं कल्याण, मानवाचं कल्याण मागितलं. आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांनी तर स्वराज्य मागितलं, रयतेचं राज्य मागितलं. हे स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. छत्रपती शिवाजी महाराज हे भगवान श्री गणेशाचे थोर उपासक होते. चतुर्थीचा उपवास करत आणि चंद्रोदयाच्या वेळी अन्नदान करून व्रताची सांगता पण करत. आणि महाराजांच्या काळात गणेश भक्तीला राजाश्रय प्राप्त झालेला होता. आणि मान्यवरांनो, याही पुढे जाऊन अजून एक सांगावं असं वाटतं, सांगताना अभिमानाने ऊर भरून येतो, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र. छत्रपती संभाजी महाराज जसे शूर पराक्रमी होते, तसे ते उत्तम काव्य पंडित पण होते आणि संस्कृतमध्ये विद्वान होते. भगवान श्री गणेशाचं त्यांनी आपल्या काव्यात अतिशय सुंदर आणि सगुण साकार रूपाचं वर्णन केलेलं आहे. पद पद्म पत्र समचरण जंग जिमी करब कर, नाभी ललित गभीर उदर विशाल कर, पुर धीरत अति मंजू चारी कर देत चार फल, एक दंत अरुशुंड लवत हारी जात सकल मल, ज्ञान होत अज्ञान के गुणनायक के गुण पडत. असं कोण म्हणतं? छत्रपती संभाजी महाराज. म्हणजे देवाजवळ काय मागितलं पाहिजे, या महापुरुषांचं आपण अनुकरण केलं पाहिजे. त्यांनी ज्ञान मागितलं आणि अज्ञान हेच आपल्या दुःखाचं, आपल्या अस्थिरतेचं, आपलं अशांततेचं कारण हे अज्ञानाचे. म्हणून ह्या ज्ञानाच्या देवत्याजवळ त्याला शरण जाऊन आपण या राष्ट्राच्या संपन्नतेकरता,
मानवाच्या उद्धाराकरता, विश्वाच्या कल्याणाकरता बलबुद्धी विद्या आम्हाला दे, हेच त्याच्याजवळ दान मागूया आणि त्याला सांगूया, धरणी धरायचे द्यावे, धरणी धरायचे द्यावे.